माही चुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फूल देऊन मात्र विनोद पाटील सरांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर विनंती असेल SMD लाईव्हच्या YouTube एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. SMD लाईव्हचे पप्पू गोंड यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. येस सरा जाऊया बक्षीस वितरणाकडे. अगदी येस चला मित्रांनो, आपण देतो मॅन ऑफ द मॅच. IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी आणि चिखलवाडी संघामध्ये दुसऱ्या फेरीतील चौथा सामना झाला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अगदी त्याच्या बॅट मधून तब्बल 16 धावा आल्या. सुशांत अप्पेटाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुशांत या आणि आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. या लवकर, जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. यस दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय. श्री डोंदर स्पोर्ट्स आंबर्डे आणि RKCG चिखलवाडी. आणि या RKCG चिखलवाडी या दोन संघांमध्ये सामना झालेला दुसरा सेमीफायनल. आणि या दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅट मधून तब्बल 13 धावा, गोलंदाजीच्या माध्यमातून 2 विकेट, राजू रणवरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दुसरा सेमीफायनलचा. या राजू रणवरे साहेब आपला नक्कीच पुरस्कृत केलं जात आहे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच जातोय अगदी 100 ओव्हरच्या षटकामध्ये ज्याने 2 विकेट मिळवल्या आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. सचिन माने ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सचिन माने या, आपला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. येस आपण जातोय वैयक्तिक बक्षिसांकडे. येस जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत एकदा संघांना. सर्व संघांना विनंती असेल, आयोजक संघ अर्थातच IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ अगदी ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन पाहायला मिळालं. अगदी चमचमत्या ट्रॉफ्या या स्पर्धेच्या वतीने नक्कीच पाहायला मिळाल्या. त्यांचं देखील पुनश्च एकदा विशेष कौतुक, विशेष आभार. आणि जातोय आपण वैयक्तिक बक्षीस. पहिलं वैयक्तिक बक्षीस अगदी आपल्याला पाहायला मिळतंय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यस बेस्ट फिल्डर साठी आकर्षक चषक आणि एक उत्कृष्ट शूज आपल्याला पाहायला मिळतो. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय त्याच्या ज्याने 3 कॅच या पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. आंबर्डे संघाचा विनय चौगले ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल नक्कीच या ठिकाणी या मान्यवरांना विनंती असेल आपण या आपल्या संदीप हरी वनागडे साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सौजन्याने या ठिकाणी ही ट्रॉफी लाभलेली आहे. सचिन वनागडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. 3 कॅच विनय चौगले ठरलाय.
आणि आकर्षक शूज देखील आपल्याला पाहायला मिळतात. शिवांश अनिकेत वनागडे साहेबांच्या शुभ हस्ते यांच्या सौजन्याने हे लाभलेले शूज प्रवीण जाधव साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत एक आकर्षक शूज. कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या वाजवायला हरकत नाही या मित्रांनो. 3 कॅच विनय चोगले ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अगदी दुसरं वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलरच्या शर्यतीमध्ये 2 नावं होती. एकाच्या नावावर 4 विकेट आहेत, एकाच्या नावावर 5 विकेट आहेत. यस आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी नक्कीच आकर्षक चषक, आकर्षक शूज आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट करून एक आकर्षक कॅप देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 4 विकेट ज्याच्या नावावर आल्या असा खेळाडू आहे मासवडे संघाचा अनिल पाटील. आणि ज्याच्या नावावर 4 विकेट ज्याच्या नावावर आहेत. मी क्लिअर करतो मित्रांनो, 2 नावं होती. 4 विकेट अनिल पाटीलच्या नावावर आहेत. त्याला तोडीस तोड उत्तर दिले. 5 विकेट ज्याच्या नावावर या स्पर्धेच्या वतीने राहिलेत. मानोली संघाचा नारायण ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यस नारायण या आपण आहात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. शिव उमेश वनागडे साहेबांच्या सौजन्याने हे ट्रॉफी लाभलेली आहे. यांनी प्रवीण जाधव साहेब आपण या आपल्या शुभ. राजू रणवरे साहेब आपण या आपल्या माध्यमातून लाभलेले आहे एक्स्ट्रीमची कॅप, अगदी आकर्षक कॅप ज्यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. राजू रणवरे साहेब आपल्या शुभ हस्ते देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हेलो, ताली बजाने के लिए कोई पैसा नहीं लगता यार. ताली बजाओ यार, क्या बात है यार, ताली तो बजाओ यार. यस मित्रांनो, टाळ्या वाजवायला हरकत नाहीये कारण टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी या ठिकाणी नक्कीच या दिवसभराच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजाने केली. अगदी आपल्या नावाच्या, आपल्या गावाच्या नावाचा डंका या ठिकाणी वाजवलाय. बेस्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज नारायण ठरलाय. 5 विकेट ज्याच्या नावावर राहिलेत. जाऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज. या उत्कृष्ट फलंदाजामध्ये देखील शर्यत लागली होती. 2 फलंदाज आहेत. एकाच्या नावावर तब्बल 65 धावा आहेत आणि एकाच्या नावावर तब्बल 69 धावा. 65 धावा बनवणारा आहे अमोल कांबळे आणि 69 धावा बनवणारा आहे मानोली संघाचा संकेत दळवी. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अगदी अपकमिंग रायझिंग स्टार मानोली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय संकेत दळवी. नितीन सई सचिन पाटील यस यांच्या सौजन्याने लाभलेली ट्रॉफी मी विनंती करतो नितीन पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते देणार आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. यस राजू रणवरे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत आपण कॅप, आकर्षक कॅप एक्स्ट्रीम स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यस प्रवीण जाधव साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत आकर्षक शूज.
यस चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक अगदी आपण देऊया. यस सर्वांना विनंती आहे कोणीही जागा सोडू नका. सर्वांना वेळ दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील आपल्याला द्यायचं आहे. आपण देऊया चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय RKCD चिकलवाडी संघ. आणि RKCD चिकलवाडी संघाला विनंती असेल आपण या प्रवीण जाधव साहेबांच्या सौजन्याने ही लाभलेली चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि ट्रॉफी देखील प्रवीण जाधव साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. आपण प्रवीण जाधव साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत RKCD चिकलवाडी संघाला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. यस कॉंग्रॅच्युलेशन RKCD चिकलवाडी फॅमिली. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे आपल्याला. सन्माननीय आदरणीय श्री गणेश विलास वनागडे साहेबांच्या सौजन्याने ही ट्रॉफी लाभलेली आहे आणि चषक देखील त्यांच्याच नावाने आपण पाहिलं गेलं तर लाभलेला आहे. मी विनंती करतो गणेश वनागडे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय खोडके स्पोर्ट्स मानोली संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. याच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखतो आपण जे लाभलेलं आहे आम्हाला. सन्माननीय आदरणीय अशोक बाबूराव वनागडे साहेब ओम अशोक वनागडे साहेब यांच्या सौजन्यातून लाभलेल्या मानोली संघ विनंती असेल आपण लाईनअप करा. आपल्याला अजूनही वैयक्तिक बक्षीस द्यायचं आहे. कदाचित मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील आपल्या खेळाडू असेल याची देखील आपण दक्षता घ्या. RKCD चिकलवाडी संघ 2च मिनिटं घेणार जास्तीचा वेळ घेणार नाहीये. अशोक वनागडे साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ ठरलाय या स्पर्धेतील IPCI चषक 2026 पर्व चौथ्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. या संपूर्ण विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ विनंती असेल आपण या आपल्याला सन्मानित केले जाते. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन अगदी वनागडे साहेबांच्या शुभ हस्ते एक चमचमती ट्रॉफी अगदी पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. यस कॉंग्रॅच्युलेशन श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ लाईनअप मध्ये उभं राहायचं. आणि महत्वाचं पारितोषिक आपण देतो वैयक्तिक पारितोषिक अर्थातच मॅन ऑफ द सिरीज जे आपल्याला लाभलेलं आहे. सन्माननीय आदरणीय पलाश वनागडे साहेब आणि आकर्षक शूज नक्कीच लाभलेले आहेत. IPCI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाकडून त्यांच्या सौजन्यातून लाभलेले आहेत. यस संघनायक स्वप्नील वनागडे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज. एक्स्ट्रीम स्पोर्ट करून मॅन ऑफ द सिरीज साठी देखील कॅप आहे. आणि यस मॅन ऑफ द सिरीज एनी गेसेस ज्याच्या बॅट मधून तब्बल 61 धावा गोलंदाजीच्या माध्यमातून 3 विकेट पाहायला मिळाले. दिवसभराच्या स्पर्धेमध्ये चौफेर आणि
षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करणारा एनी गेसेस प्राइड ऑफ शाहवाडी मिस्टर एक्स्ट्रीम राजू रणवरे ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. 61 धावा 3 विकेट ज्याच्या नावावर आहेत. मिस्टर एक्स्ट्रीम राजू रणवरे. पलाश वनागडे साहेब, निहाल वनागडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत आकर्षक ट्रॉफी. राजू रणवरे साहेबांना, विकास रणवरे साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत आपण मिस्टर एक्स्ट्रीमला. एक्स्ट्रीम मधून लाभलेली ही एक्स्ट्रीम्स कॅप. आणि स्वप्नील वनागडे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत राजू रणवरेला आकर्षक शूज मिस्टर एक्स्ट्रीम. अगदी ज्या खेळाडूचा बोलबाला या स्पर्धेच्या वतीने राहिलाय असा खेळाडू राजू रणवरे. विकास रणवरे साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत मिस्टर एक्स्ट्रीमला. एक्स्ट्रीमच्या माध्यमातून एक्स्ट्रीमच्या सौजन्यातून लाभलेली ही आकर्षक कॅप. आणि आयपीसीआय स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाकडून हे आकर्षक शूज मी संघनायकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राजू रणवरे याला पुरस्कृत करायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स राजू रणवरे साहेब. एक नक्कीच येस येस राजू रणवरे साहेब मिस्टर एक्स्ट्रीम. थोडक्यातच मात्र या आयोजनाबद्दल आपण काय सांगणार, आपल्या दिवसभराच्या खेळाबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम आयोजकांचं धन्यवाद आम्हाला इथे चान्स दिला. आणि आयोजन खरंच खूप चांगलं होतं. आमचा मित्र संघ आहे वनागडेवाडी, त्यांच्याकडून चांगली टुर्नामेंट झाली. आणि बाकी खेळाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या मॅन ऑफ द सिरीजचं श्रेय परत एकदा मी माझ्या टीमला देईन, कारण सचिन मानेनी ही शेवटची ओव्हर काढली नसती तर मी इथे उभा राहिलो नसतो. त्यासाठी त्याचा धन्यवाद. यस धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस राजू रणवरे साहेब आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतोय. या स्पर्धेचा चॅम्पियन नक्की ते पारितोषिक लाभलेलं आहे. सन्माननीय आदरणीय महादेवजी राजाराम वनागडे साहेब, तन्मय महादेव वनागडे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेलं हे. आणि सुनील पाटील साहेबांच्या सौजन्याने लाभलेलं आहे. आपण या सर्वांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते देणार आहोत चॅम्पियन संघ. सलग 5वा चॅम्पियनचा किताब ठरणारा. यस सर्व मान्यवरांना विनंती आहे, मान्यवरांना सर्वांना विनंती आहे आपण या आपण देणार आहोत चॅम्पियन संघाला चॅम्पियन ची ट्रॉफी. अशोक वनागडे साहेब आपण देखील या आपल्या शुभ हस्ते. गणेश वनागडे साहेब, संजय वनागडे साहेब. चॅम्पियन संघ अर्थातच सलग 5 इन अ रो चॅम्पियन टू चॅम्पियन, चॅम्पियन टू चॅम्पियन श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे संघ ठरलाय आयपीसीआय चषक 2026 पर्व 4 या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आणि नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमस्व असेल सर्व आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद.